इकडे मुंबईमध्ये आज मनसेच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। वांद्र्यातील रंगशारदा हॉलमध्ये मेळावा पार पडणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना संबोधित करतील आणि यावेळी ते काय बोलतायत, कुणावरती निशाणा साधतायत, कुठले मुद्दे मांडतायत हे पाहणं महत्त्वाचं आहे। दरम्यान इकडे बेस्टचा संप सुरूच आहे, त्याचा फटका सर्वसामान्यांना बसतोय आणि याच पार्श्वभूमीवरती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत झालेल्या बैठकीत चर्चा निष्फळ ठरल्याचं कळतंय आणि त्यामुळे आजही बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप हा सुरूच राहणार आहे। बेस्टची अत्यावश्यक सेवा संप काळात सुद्धा सुरू राहण्यासाठी मेस्मा लागू करण्यात आलेला आहे आणि त्याचवेळी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांसोबत भेट होऊन मागण्यांविषयी लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही असं बेस्ट कृती समितीनं म्हटलंय आणि म्हणूनच आजही मुंबईकर नोकरदारांचे हाल होत आहेत। संप काळात बेस्टच्या अधिकाऱ्यांनी कामगारांच्या संपामध्ये सहभागी होऊ नये असं आवाहन बेस्टनं केलंय। दरम्यान कर्मचाऱ्यांनी सामान्यांना वेठीस धरू नये, संप मागे घ्यावा असं आवाहन परिवहन मंत्र्यांनी केलंय। तर बेस्टच्या या संपामुळे बीकेसी मधल्या सार्वजनिक वाहतूक दिनाचा फज्जा उडालेला आहे। बीकेसीतल्या ऑफिसमध्ये पोहोचताना कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते। बीकेसी मध्ये जाण्यासाठी बस उपलब्ध नाहीये, त्यामुळे अनेकांना पायीच कार्यालय गाठावं लागलं। कुर्ला आणि बांद्रेपासून अनेक जण पायीच ऑफिसमध्ये पोहोचले। शेअर रिक्षा आणि शेअर टॅक्सीवाल्यांची ही काल मनमानी दिसून आलेली आहे। दररोजच्या भाड्यापेक्षा अधिकचं भाडं ते वसूल करतायत अशा अनेक तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत। तर बेस्टच्या या संपामुळे मेट्रो मात्र मालामाल झालेली आहे। शुक्रवारी सगळ्याच मेट्रो मार्गांवरच्या प्रवाशांमध्ये मोठी वाढ दिसलीये। वर्सोवा ते घाटकोपर मेट्रो 1 मार्गिकेवरती तब्बल संध्याकाळपर्यंत 38,000 अतिरिक्त प्रवाशांनी मेट्रोनं प्रवास केला आणि म्हणून मेट्रोच्या अतिरिक्त 10 फेऱ्याही चालवण्यात आल्या। भुयारी मेट्रो 3 वर सुद्धा प्रवाशांची संख्या अगदी पहिल्यांदाच 2 लाखांच्या पार पोहोचली।